गुड. आते लोणचं नाही वाढलंस? लोणचं अरे अच्छा विसरले वाटतं. आणते. हा कसा मस्त आला. हो छान झालाय. काय ग कामाच्या वेळेस बरं गायब व्हायला सुचतं तुला? हा मी पुढे होतीये ते खिरीचं भांड घे. तेजसला खीर खूप आवडते. तुम्ही केली आहेत ना खीर? मग तुम्हीच घेऊन या भांड. काय काय म्हणाले? तेच म्हणाले जे तुम्ही ऐकलं. सतत का मला कामं करायला सांगता? कधीतरी स्वतःही कामं करा ना. मीनाक्षी तू काय बोलतेस तुला कळतंय का? हा डोकं ठिकाणावर आहे का तुझं? माझं डोकं ठिकाणावरच आहे आणि मी तुमच्याशीच बोलतीये. मीनाक्षी तोंड सांभाळून बोला नाहीतर. नाहीतर काय? काय कराल नाहीतर? बोला ना. सतत मला भान बाळगायला सांगता ना, स्वतः कुठल्या गोष्टीचं भान बाळगता? तुमचं ऐकून काय घ्यायला लागले? तुम्ही तर अतिच करायला लागलात. मला घालून पाडून बोलायचं, मला टोमणे मारायचे आणि दुसऱ्यांना भान बाळगायला शिकवण्याआधी स्वतःचं भान कुठे गेलेलं असतं? बोला बोला ना. आता का तोंड बंद झालंय? बरोबर, स्वतःचेच दात स्वतःच्याच घशात गेल्यावर असंच होणार ना. मीनाक्षी एक मिनिट. मला संसाराच्या गोष्टी शिकवताना सतत मी तुमचं ऐकून घ्यायचं? काय ऐकायचं मी तुमचं? आणि मुळात कोणाकडून ऐकायचं? ज्यांच्या स्वतःच्याच संसाराचा काही पत्ता नाही. आजपर्यंत तुमचं मी खूप ऐकत आले आत्या, पण आता फक्त कामाशी काम ठेवायचं. माझ्या संसाराबद्दल तर बोलायचंच नाही. आणि जर बोललात तर माझ्या एवढी वाईट दुसरी कोणीही नसेल. काय ग काय बोललीस तू मला? बोल ना. काय म्हणालीस? बोल ना आता. सांग सगळ्यांसमोर. मामा कोणचं काय झालं? काय झालं मीनाक्षी? मला संसारातलं काहीही कळत नाही असं म्हणालीस ना. आता हेच सगळ्यांच्या समोर बोलून दाखव. वंस, अहो अहो काय चाललंय हे? अहो मीनाक्षी नाही असं बोलणार. माझा नाही विश्वास बसत. मला वाटलंच वहिनी तुमचा कोणाचाही माझ्यावर विश्वास बसणार नाही. म्हणूनच आता सगळ्यांसमोर हिला विचारतीये. हेच बोललीस ना की मला संसारातलं काही कळत नाही म्हणून? हो बोलले. सतत तुम्ही मला ऐकवायचं आणि मी ऐकून घ्यायचं. काय ऐकून घेऊ मी तुमचं? सतत मला बोलत असताना तुला हे कळत नाही, तुला ते कळत नाही. तुम्हाला असं काय कळतं? आणि दुसऱ्यांना संसाराचे धडे द्यायला तुम्ही असा किती संसार केलाय सांगा? मीनाक्षी
वंसा, वंसा दार उघडा. वहिनी तू जा इथून. मला कुणाशीच काही बोलायचं नाहीये. वंसा. आत्याई, आत्याई प्लीज दार उघड. आत्याई. वहिनी एकदा सांगितलं ना मला एकटीला राहू देत म्हणून. तुम्ही जा. आत्याई. वंसा, आत्याई प्लीज शांत. काका खूपच ऑकवर्ड सिच्युएशन ही. मी निघतो. आत्यांची काळजी घ्या. वंसा, असं काय करताय तुम्ही? पाहिलंस ना तू. इतकी वर्ष माझा दादा कधी मला काही बोलला नाही. तू काही बोलली नाहीस. पण या काल आलेल्या मुलीने मला माझी जागा दाखवून दिली. मला ना या घरात राहायचंच नाहीये आता. असं नका ना बोलू वंस. वहिनी तुम्ही सगळं तुमच्या डोळ्यांनी बघितलंय. नाही म्हणजे मी हात उचलायला नको होता तिच्यावर. पण तू सांग वहिनी, हे एवढं सगळं ऐकून घेतल्यानंतर तू काय केलं असतंस? वंस, अहो ती पण आपलीच मुलगी आहे आणि ती अशी उद्धटपणे वागणारी मुलगी नाहीये. तुम्हाला पण माहिती आहे. तुमच्या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही जे काही केलं ते तुमच्या जागी तुम्ही चुकीचं केलं असं मी नाही म्हणत. पण मीनाक्षीची बाजू पण आपण समजून घ्यायला हवी ना. तू घे. तुला जे काही समजून घ्यायचंय ना ते घे तू समजून. मी काही आता या घरात राहणार नाही. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. आणि तुम्ही लाख म्हणाल मला इथून जायचंय, पण आम्ही जाऊ दिलं पाहिजे ना. मी एवढंच म्हणते वंस, आपण आधी मीनाक्षीशी एकदा बोलून बघूया. आई प्लीज तू अजिबात मीनाक्षीची साईड घेऊ नकोस. ते समज गैरसमज बाजूला राहू देत, पण तिने आत्याशी असं वागायला नको होतं. सोहा, तू मध्ये बोलू नकोस. अगं पण तुला सांगितलं ना एकदा गप्पा बस म्हणून. मोठी माणसं बोलतायत ना, तू शांत राहा. आणि हे बघ, तू थांब इथे वंसनजवळ, मी आलेच. बायको बायको, तुझी माणसं, तुझं घर, तुझी नाती, लय तळ हाताच्या फोडावानी जपत होती ना ही नाती. नाही त्या नात्यांचा निकारा करून तुझ्या तळ हातावर ठेवला ना, आणि त्या निकाऱ्याला फुक मारून तुला बसणाऱ्या चटक्यांचा आनंद घेतला ना, तर बघच मग बस तुझ्या त्या नात्यांचा या हातावरून त्या हातावर घेत. अगं बोल ना मीनाक्षी, असं काय झालं होतं म्हणून सगळ्यांसमोर तू आत्याईला असं बोललीस? आधी काहीतरी घडलं असेलच ना. मीनाक्षी, काय झालं बाळा? हे बघ, आधी तू रडणं थांबव. हा, शांत हो. थांब, पाणी देते. हे घे, आधी पाणी पी. आणि मला सांग, तू आत्याईशी असं का वागलीस बाळा? आई अहो, माझं चुकलं, पण त्या क्षणी मी अशी का वागले मलाही कळत नाहीये.
मी आत्ताच्या आत्ता जाते वर, आत्याईंना भेटते आणि त्यांची. नाही मीनाक्षी, तू आता तिला भेटायला जाऊ नकोस. तू आज जा आणि फ्रेश होऊन ये. मगाशी जे काही घडलं ते चुकीचंच होतं. आजपर्यंत या घरामध्ये असं कधीही घडलेलं नाहीये. आणि पमाने सुद्धा तुझ्यावर हात उचलायला नको होता. असो, या विषयावर आपण नंतर बोलूयात. अगं मी तुला करते नंतर कॉल. बाय. आत्ते, आत्ते तू आधी शांत हो बघू. आणि ह्यापुढे तू घर सोडून जायचा विषयही काढणार नाहीस. तू का म्हणून घर सोडून जाशील? ती असं बोलली म्हणून? घर काय तिच्या एकटीच आहे का? हे बघ सुहा, घर कुणाचं आहे ना हा मी विचारच करत नाहीये. विचार करून मी काय करू? शेवटी संसार तिचा आहे ना, आणि मला तिच्या संसारात लुडबुड करायची नाहीये. पमा, पमा शांत हो. बस बरं आधी तू माझा आधी ऐक. बस इथं बस बस. हे बघ पमा, तूच जर असं म्हणायला लागलीस तर आम्ही काय करायचं? नाही, मान्य आहे की हा संसार तिचा आहे, पण हा संसार ज्या घरामध्ये आहे ते घर तर तुझंच आहे ना. आम्ही तर तुझेच आहोत ना. हे बघ, मी तिची बाजू घेत नाही, पण ती सुद्धा खूप रडते. झाल्या गोष्टीचा तिला सुद्धा खूप पश्चाताप होतो. बाबा, तिला ना पश्चाताप होणं इम्पॉसिबल आहे, कारण मुळातच तिने हे सगळं ठरवून केलंय. सोहा, काय बोलतेस तू? कळतं का तुला? हो बाबा, मला सगळं कळतंय. तिला माझं आणि तेजस रिलेशन मान्य नाहीये, आणि ते मोडावं म्हणून ती सगळे प्रयत्न करते. आज पण तो तुमच्याशी बोलणार होता, पण तिने हे सगळं मुद्दाम घडवून आणलं. आणि शेवटी व्हायचं ते झालंच ना. तो निघूनच गेला. सगळं फिसकट. सोहा, सोहा, तू या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त विचार करतेस. बाबा पण सोहा, हा विषय घरातल्या मोठ्या माणसांनी हँडल करण्याचा आहे. यात तू लक्ष घालू नकोस. एक्झाम जवळ आली ना, जा अभ्यासाकडे लक्ष दे. जा. भाई, रिन्युएशन करून घेते, कसं वाटतंय? हे रिन्युएशन बी कडक झाले, आणि तिकडं बायकोच्या गालावरचे रिन्युएशन तर लय त्याच्यापेक्षा भारी झाले. काय सांगते भाई? बायकोच्या हिमतीची दाद दिली पाहिजे. चॅलेंज पूर्ण केलंय. आज तिने जे का कानपट्टा लावलाय ना, विचारायला नको. अभी हॅलो. हॅलो तेजस. हां अभि, बोला ना. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. हा तेजस, हा आवाज येतोय. अरे खरं तर आज तू घरी आलेला असताना जे काही घडलं त्याबद्दल सॉरी म्हणायचं होतं. आज आम्ही तुला घरी बोलावलं आणि नेमकं हे सगळं घडलं. पण तुला खरं सांगू का, मीनाक्षी असं कधी वागत नाही रे. नक्की काय झालं मला कळलंच नाही. वन्स अगेन व्हेरी सॉरी. सो के, सॉरी म्हणण्यासारखं काहीच नाहीये. आणि फॅमिली म्हटलं की या सगळ्या गोष्टी होतच राहतात. म्हणजे मी तिथं असल्यामुळे तुम्हाला थोडं ऑकवर्ड फील होणं साहजिकच आहे. पण
मी ते स्वतःच घर समजतो, त्यामुळे सॉरी वगैरे म्हणायची गरज नाहीये. खरं तर आता या क्षणी मला सॉरी बोलण्यापेक्षा तुम्ही आत्या आणि वहिनींना जरा वेळ दिलात तर बरं होईल. म्हणजे त्यांच्यातला गैरसमज दूर केलात तर गोष्टी सॉर्ट आउट होतील. नाही, तू तू बोलतोयस ते बरोबर आहे, पण तरी तुला ज्यासाठी बोलावलं होतं ते या सगळ्या प्रकरणामुळे बोलायचं राहिलंच, आणि तुझाही वेळ वाया गेला. नाही, इट्स ओके. जे बोलायचं ते आपण नंतरही बोलू शकतोच ना. हो, तू एकदा वेळ काढून ये, मग आपण सविस्तर बोलूया. हो, चालेल चालेल, येतो मी, नक्की येतो. ठीक आहे, बाय. बाय, टेक केअर. गिन्यान किती मातीत असतंय ना ते त्याच्याकडे बघितलं की कळतंय. त्याला अजून माहितीच नाही गंगाधर ही शक्तिमान आहे. सोहा, हात नाही लावायचा. सोहा ग, माझं ऐकून तरी घे. अजून काय ऐकून घ्यायचं बाकी आहे मीनाक्षी? हे बघ, तुला मला जे काही बोलायचंय ना ते बोल, पण प्लीज प्लीज मला एकदा आत्यांकडे दे. मला त्यांच्याशी बोलायचंय, माफी मागायची आहे. वा मीनाक्षी, तुला एवढा चांगला अभिनय पण जमतोय माहित नव्हतं मला. म्हणजे आधी स्वतःला हवं ते करून मोकळं व्हायचं, मग पश्चाताप झाल्याचा आव आणायचा आणि मग माफी मागण्याची नाटकं करायची. तुझी ही जी काही नौटंकी आहे ना ती आई समोर चालेल, माझ्या समोर नाही. मला सगळं माहितीये मीनाक्षी, तू हे मुद्दाम केलंयस. अगं मी असं का करेन? काय बोलतेस तू? तू हे सगळं जाणून बुजून मुद्दाम प्रॉब्लेम क्रिएट करायला केलंयस. अगं मी का करेन असं? घरातल्या आज माझ्या आणि तेजसच्या रिलेशन बद्दल बोलणार होते, पण तुला ते रिलेशन नकोय ना, म्हणून तू हे मुद्दाम केलंयस. सोहा, हे बघ तसं नाहीये काही, पण तुला कसं सांगू ते नाही कळते ग. बास मीनाक्षी, तुझी नाटकं बास झाली आता. मला माहितीये तुला माझं आणि तेजसचं रिलेशन नकोय. पण का नकोय हेही तू सांगत नाहीयेस, आणि जी एक्सप्लेनेशन देतेस ना ती सगळी न पटणारी आहे. म्हणून तू आत्याईचा आज असा वाईट प्रकारे वापर केलास ना. तुला असं करताना जराही लाज नाही वाटली का ग? बोल ना, गप्प काय? सोहा, असं नको बोलू. वा वा मीनाक्षी, म्हणजे आधी स्वतःला हवं ते करून मोकळं व्हायचं आणि आम्ही जाब विचारला तर असं नको बोलूस. मग काय करू मीनाक्षी? मी तुझी आरती करू? मी आज पैज लावते तुझ्याशी. मी लग्न करेन तर तेजसशीच करेन. बघच आता तू.